पाहतो आपण लोकल ट्रेन मध्ये आहोत आणि लोकल ट्रेन मध्ये पहिल्यांदा पाहिलं तर पहिली मुंबईकरांनी ट्रेन भरायची, परंतु आता सगळी ट्रेन आहे ती मराठ्यांनी भरले। आता जर पाहिलं थोड्या वेळापूर्वी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या ठिकाणी दिल्या गेल्या, संपूर्ण ट्रेन ही मराठ्यांनी भरलेली आहे। आणि या ठिकाणी आता जर पाहिलं तर मुंबई पूर्णतः भव्यमय झालेले आहे आणि पूर्ण एक मराठा लाख मराठा घोषणा संपूर्ण मुंबईमध्ये घुमताना पाहिली होती। आपण या अगोदर जर पाहिलं तर ठाकरेंनी मुंबई जाम केली आणि त्यानंतर जर कोणी केले असेल ते म्हणजे जरांगे पाटलांनी मुंबई जाम केली असेल। आपण पाहिलं आता सध्या ट्रेन मध्ये आहोत आणि ट्रेन मधील काही येथील जे काही मराठा बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल, कशा प्रकारचं सध्या आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही। सध्या कुठून आलात? आम्ही नांदेडून आले। नांदेड कसे काय आरक्षण कशासाठी लागतं? काय आरक्षण शिक्षणासाठी आवाज येत नाही, आवाज येत नाही। त्या घोषणामुळे आवाज गेला? घोषणेमुळे आवाज गेला माझा। आपण या ठिकाणी मराठा बांधव आहेत त्यांच्याशी चर्चा करू। काय कुठून आला? नांदेड जिल्ह्यात नांदेड कसं काय आरक्षणासाठी आलात? कसं काय? आरक्षणासाठी आलेले आरक्षणासाठी आल्याबद्दल मुंबईमध्ये खाण्याची सोय नाही, पाणी सुद्धा बंद केले। आता कुठे चालला तुम्ही? आता जो आमची रेल्वे स्टेशनला आमची गाडी आहे ना, आमची त्या गाडीच्या तिथं जाऊन तिथून जेवण करून इथं यायल्या, तिथून 5-6 किलोमीटर जेवण करून आझाद मैदानला यायल्या, तिथं दिवसभर राहिल्या आणि संध्याकाळी पडली की आणि जेवण करण्यासाठी तिथं पाणी सुद्धा भेटत नाही, चहा सुद्धा एक सुद्धा टपरी चालू नाही आता सध्याच्या। कुणी बंद केलंय आता? आपल्या सरकारनेच बंद केले, फडणवीस सरकारने। दुसरं काय सध्या पाहतो संपूर्ण मुंबई जाम केली। नेमकं संपूर्ण मुंबई आता मराठ्यांनी जाम झाली, काय सांगा? 100% संपूर्ण मुंबई फक्त आणि फक्त मराठ्यानं जाम केलेली। आता सध्या एवढी जाम आहे की इकडे तिकडे जाता येणार नाही, जिकडे बघा तिकडे फक्त आणि फक्त मराठा दिसत आहे। हे आरक्षण या तुम्ही काय करताय सध्या? काय करताय? आरक्षण जर भेटणार गेलं तर आम्ही जेवढे दिवस भेटो आम्ही फक्त आणि फक्त जवळ पाटलाचा आदेश येईल ना की तुम्ही मुंबईमध्ये थांबा, आम्ही तवर मुंबईमध्ये थांबू। जवळ पाटलाचा आदेश येईल तुम्ही गावाकडे जा, आम्ही पाटला सोबतच गावाकडे जाणार। आपण पाहिलं या ठिकाणी जोपर्यंत पाटलांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार आहे। आणि आपण पाहिलं की ट्रेननी प्रवास करत करत हे जे काही बांधव आहेत ते पुढे चाललेले, ज्या ठिकाणी आपली स्वतःची गाडी पार्किंग केली त्या ठिकाणी चालले, कारण की आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जाऊन अन्न शिजवून ते खाणार आहेत। आणि मुंबई ज्या ठिकाणी आंदोलन करतात म्हणजे आझाद मैदान या ठिकाणी जे काही टपरे असतील, खाऊगल्ले असतील त्या पूर्णतः सरकारने बंद केल्याचा आरोप सुद्धा येथील मराठा बांधवांनी केलेला आहे। कॅमेरामॅन प्रमोद रोमनसह मी पवार अभिजित, मुंबई।